नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आज आहे प्रजासत्ताक दिन, तर त्यानिमित्ताने मी आज घरी बनवणार आहे जिलेबी। तर 1.5 वाटी आपण ही साखर घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, पाऊण वाटी पाणी टाकायचं आहे। जर आपल्याला पाऊण वाटी असं वाटत असेल की नाही कमी जास्त पाणी झाले, तर काय करायचं, साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। आणि आता आपल्याला काय करायचं, गॅसवरती ठेवून गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला थोडंसं चिकट इतका पाक बनवून घ्यायचा। आणि ही जी वेलची मी घेतलेली आहे ना, हिचं फक्त असं टोक मी ओपन केलंय, तर ह्या 3 वेलच्या मी ह्याच्यात टाकते। फूड कलर आपल्याला येलो कलर टाकून घ्यायचं, कारण आपण येलो जिलेबी बनवतो ना त्याच्यासाठी। आणि बघा आता साखर सुद्धा आपली विरघळायला लागली आहे, आता आपण ती हलवून घेऊ। तर इकडे आपला पाक रेडी झालाय, तर थोडासा बघा चिपचिपा असा झाला पाहिजे, तारबीर असं काय नाही आली पाहिजे, पण थोडासा चिपचिपा झाला। तर इकडे आपला पाक रेडी झालाय, आता आपण तो बाजूला ठेवणार आहोत आणि ह्याला गरम गरमच आपण झाकण बंद करून ठेवू। इकडे आपल्या मैद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि पाणी टाकून आपण ह्याचं घट्ट असं बॅटर रेडी करून घेऊया। आपल्याला जरासं घट्टसर असं बनवायचंय, पूर्ण पातळ नाही बनवायचं आहे ना, मग जिलेबी आपल्याला कशी टाकता येणार नाही गोलाकार। तर इकडे मी आहे ना हा पॅन घेतलेला, तर जिलेबीसाठी आपल्याला पसरट भांडच घ्यायचं। जर कढई आपण घेतली तर टाकताना काय होतं, त्याची वाफ आपल्या हातावरती उडते, म्हणून आपल्याला पसरट घ्यायचं आहे। तर मी तेल टाकून घेते सगळ्यात आधी, कारण आपल्याला फ्राय करायची आहे ना त्याच्यासाठी। तर आपल्याला एवढंच तेल टाकून घ्यायचे, थोडी जिलेबी आपली बुडेल इतपत आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। तर अशी मी पिशवी घेतलेली, ह्याच्यामध्ये आता आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं। आता आपण ह्या छान फ्राय करून घेऊया तेलावरती। स्टार्टिंगला आपल्या अशाच होतील ना, जसं आपला हात बसेल ना तसं ते व्यवस्थित गोल होतील, कारण टाकताना आपल्याला भीती वाटते ना की तेल उडेल वगैरे। आता आपण ह्या गरम गरमच आहे ना त्या पाकामध्ये टाकणार आहे एक एक, आणि त्याच्यामध्ये छान मुरू देणार आहे आपण पाकामध्ये। तर आता हे बघा, ह्या पाकातून आपण काढले आहे। तर मंडळी अशा प्रकारे बघा आपले हे घरच्या घरी जिलेबी तयार झालेले आहे। अगदी फक्त 1.5 कपामध्ये आपल्या ह्या एवढ्या जिलेब्या तयार झालेल्या आहेत, आणि बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये इझिली अशी बनवू शकतो। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।